बेळगाव बाल्की बिदरसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी आर्त मागणी घेऊन गेली 6 दशकं जी सीमा भागातील 865 गावं आहेत ती महाराष्ट्रात येण्यासाठी आपल्या स्वतःच्या राज्यात येण्यासाठी खरं तर मागणी करतायत। वेगवेगळे दाखले आहेत, वेगवेगळी घटना ज्या आतापर्यंत घडलेल्या आहेत। मात्र याच अनुषंगाने आज विधान भवनात एक महत्वाची बैठक पार पडली, ज्या बैठकीमध्ये बेळगाववरून खरं तर एक शिष्टमंडळ जे आहे ते विधान भवनात आलेलं होतं आणि सर्वपक्षीय जे आहेत ते नेते या बैठकीसाठी उपस्थित होते। महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ही संपूर्ण बैठक झाली, संपूर्ण नेते होते। शरद पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित होते। या बैठकीदरम्यान नेमकं काय काय घडलं हे जाणून घेण्यासाठी आपलं संदीप सरांकडे जाऊयात। सर, काय काय आज ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने घडलेलं? नाही, प्रामुख्याने नंदू आज बघायला गेलं तर आजच्या बैठकीकडे तमाम सीमा भागाचं लक्ष लागलेलं होतं। तू सांगितल्याप्रमाणे 6 दशकं कानडी अत्याचार, तिथला कानडी जुलूम जे आहे तो मराठी भाषिक सहन करतोय आणि त्यामुळेच ते 865 गावं जी आहेत ते महाराष्ट्रात येण्यासाठी आज जी धडपडत आहेत। प्रामुख्यानं बघायला गेलं तर बऱ्याच वर्षांनंतर ही बैठक झाली। समन्वय समितीची बैठक झाली होती, मात्र उच्चाधिकार म्हणजे सर्वपक्षीय उच्चाधिकार समितीची ही पहिल्यांदाच बैठक झाली, ज्या बैठकीमध्ये शरद पवार यांच्यासह दोन्ही मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर नारायण राणे यांच्यासारखे ज्येष्ठ नेते होते आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचं शिष्टमंडळ देखील आलेलं होतं। या बैठकीमध्ये प्रामुख्याने एक ठरलं की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत एक बैठक लावली जाणार आहे। ती कधी बैठक होईल हे माहित नाही, कारण यापूर्वी ज्यावेळेला बैठक झाली होती त्यावेळेला येडियुरप्पा म्हणजे कर्नाटकात भाजपचं सरकार असताना एक बैठक झाली होती दिल्लीमध्ये होतो मी स्वतः, त्या बैठकीच्या वेळेला होतो आणि त्या बैठकीत अक्षरशः अमित शहा यांनी येडियुरप्पांना झापलेलं होतं महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमा प्रश्नाच्या मुद्द्यावरून। त्यामुळे ही बैठक करण्याचं आश्वासन राज्य सरकारनं समितीच्या शिष्टमंडळाला दिलं, हे महत्वाचं आहे। दुसरी बाजू म्हणजे वकील चांगले नेमले जातील, कारण दिल्लीतले जे कोणी वकील महाराष्ट्र सरकारनं नेमलेले आहेत ते मराठी भाषिकांसाठी काहीही करत नाहीत, हा स्पष्ट आरोप मी यापूर्वी देखील केलेला आहे आणि आजही तोच आरोप आहे। कारण वकील फोन उचलत नाहीत, सीमा भागातल्या नेत्यांचे, पदाधिकाऱ्यांचे फोन उचलत नाहीत, पत्रकारांचे फोन उचलत नाहीत। त्यामुळे त्या वकिलांना बदला अशी खरं तर मागणी मधल्या काळामध्ये झाली होती आणि आता देखील जे कोणी वकील आहेत ते वकील देखील या बैठकीला उपस्थित होते। मात्र 3 वरिष्ठ वकील नेमले जातील आणि कोर्टातली जी बाजू आहे ती सक्षमपणे पुढे नेण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला। राज्य सरकार ठामपणे सीमावासियांच्या पाठीशी असेल असं सांगण्यात आलं आहे। तिसरा मुद्दा, संसदेमध्ये कदाचित मायनॉरिटी बद्दलची जी काही चर्चा असेल त्या चर्चेच्या वेळेला महाराष्ट्राची बाजू ठामपणे मांडण्याचा प्रयत्न जो आहे तो महाराष्ट्रातले सगळे खासदार करतील, प्रामुख्यानं महायुतीचे खासदार करतील, असं आश्वासन जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्याकडून आजच्या या बैठकीमध्ये देण्यात आलं आहे। त्यामुळे आज ही बैठक जी झाली ती अतिशय महत्त्वपूर्ण होती असं म्हणावं लागेल आणि संपूर्ण सीमा भागाचं लक्ष या बैठकीकडे लागलेलं होतं। आता यात जे काही ठरलेलं आहे त्याची अंमलबजावणी नेमकं कधी कधी होते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांशी देखील मी बोललो, त्यांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री आश्वस्त केलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी त्यांना, आणि आजच्या बैठकीमुळे आमची एक जी काही म्हणजे आशा जी आहे ती आशा पल्लवित झाली आहे, समाधानी नाही आहेत। मी अजूनही सांगतो, आजच्या बैठकीवर महाराष्ट्र एकीकरण समिती समाधानी नाही आहे, मात्र सुरुवात झालेली आहे म्हणून काही प्रमाणामध्ये आमच्या आशा पल्लवित झाल्यात असं आजच्या बैठकीनंतर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे। नक्कीच, खरं तर हा प्रश्न जो आहे तो मोठा आहे, प्रश्नाची व्याप्ती मोठी आहे, इतिहास मोठा आहे। अनेक नेते मॅडम खरं तर सीमा भागात गेलेले होते, वेगवेगळी आंदोलनं केलेली होती, मोठा इतिहास खरं तर आहे। समाधानी तर या अगोदर सुद्धा नव्हते, कारण अनेक वेळेला महाराष्ट्र शासनानं तिथं जाऊन सुद्धा काही मराठी भाषांना छेदण्याचा प्रयत्न केलेला होता। काय नेमका इतिहास होता याच्या अगोदर? एक तर आपण लक्षात घेतलं पाहिजे, भाषावार प्रांतरचना जेव्हापासून झाली तेव्हाच मराठी बोलणारा हा मुलूक महाजन आयोगाच्या चुकीच्या काही निष्कर्षांमुळे कर्नाटकशी जोडला गेला। नुसताच जोडला गेला असं नाही, तर तिथल्या मराठी भाषकांवर वारंवार अत्याचार होत राहिले, अजूनही होता। तिथे मराठी एकीकरण समितीच्या नावाने आंदोलनं झाली तर बसेस जाळल्या जातात, गुन्हेगार ठरवून आंदोलकांना जेलमध्ये टाकलं जातं। हा मुलूक आमचाच आहे हे सांगायला बेळगावला कर्नाटकच्या विधानसभेचं अधिवेशन होतं। ही सगळी जी घटनाक्रमातल्या बाबी आहेत त्या जनतेच्या, विशेषतः मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या आहेत। त्याकडे महाराष्ट्र शासन किती लक्षपूर्वक लक्ष देतं असा प्रश्न सीमावासियांच्या मनात असायचा की लढा आमचा आहे, आम्हाला महाराष्ट्रात यायचं आहे, पण तुम्ही आमची काहीच ओनरशिप घेत नाही। मुलगा जर रडत असेल तर जबाबदारी पालकांची असते, आईची असते, आणि महाराष्ट्र जर माझी आई आहे तर तो माझ्यासाठी काहीच करत नाही, अशी भावना संदीपनी जे सांगितलं त्या अनास्थेमुळे मोठ्या प्रमाणात वाढीला लागली होती। आज अत्यंत ठामपणे ठरवलं गेलं की या सगळ्या
चकव्यातून किंवा या सगळ्या स्थितीमधून मार्ग काढायला पावलं टाकली पाहिजेत. पुढारीकार प्रतापसिंह उर्फ बाळासाहेब जाधव पण या बैठकीला निमंत्रित होते, ते येऊ शकले नाहीत. पण पुढारींनी कायम या सगळ्या आंदोलनामध्ये अत्यंत खंबीर भूमिका घेऊन सीमावासियांना आधार दिलेला आहे. उलट सीमावासीय कायम म्हणतात की पुढारी हा आमचा या आंदोलनातला खूप मोठा आधार आहे. धैर्यशील माने जे तरुण खासदार आहेत त्यांच्या पुढाकारानं आजची बैठक झाली होती असं म्हणतात. स्वतः शरद पवार त्यांच्या वयाच्या आणि प्रकृतीच्या काही समस्या असतानाही आज या बैठकीला हजर झाले, त्यामुळे त्या बैठकीचं महत्व वाढलं. आज खरं तर काय ठरलं, बैठका तर नेहमीच होत असतात. बैठकातून काय साधलं जातं हाही एक मुद्दा वारंवार उपस्थित केला जातो. आज सर्व पक्षीय शिष्टमंडळ गृहमंत्री अमित शहा यांना भेटणार आणि हा बेळगावचा प्रश्न, कर्नाटक महाराष्ट्र सीमेचा प्रश्न सोडवा अशी मागणी करणार हे ठरलं. यात काँग्रेसचे लोक होते का संदीप सांगू शकेल, पण बाकी सर्व पक्षीय बैठक झाली. सध्या जी काय चर्चा सुरू आहे की डिलिमिटेशनच्या निमित्ताने पवारांचा जो गट आहे तो भारतीय जनता पक्षाला मतदान करू शकेल, त्याही गोष्टीचे काहीशा पार्श्वभूमीवर या घटनेकडे आजच्या पाहावं लागेल. पवार साहेब जे बैठकीला आले होते ते काही क्षण नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात गेले, तिथे बसले, त्यांच्याशी काहीतरी चर्चा झाली आणि सीमेसारख्या प्रश्नावर जिथे मराठी माणूस अवघा एक आहे तिथे आम्ही सगळे एक आहोत असा संदेश देण्याचा प्रयत्न झाला. आपण संदीपकडनंच जाणून घेऊ की काँग्रेसचे लोक होते का आणि नसतील तर का नव्हते. सीमावर्तीय मराठी भाषिकांच्या जखमांवर मीठ चोळणं हेच काँग्रेसला हवंय का त्यांना दिलासा द्यायचा आहे, आपण संदीपलाच विचारू. नक्कीच हाच प्रश्न घेऊन मी संदीप सरांकडे जातो. आज जी बैठक झाली सर्वपक्षीय नेत्यांना खरं तर आमंत्रण होतं, काँग्रेसच्या नेत्यांना सुद्धा आमंत्रण होतं का आणि आज या संपूर्ण बैठकीला उपस्थित होतं? नाही, प्रामुख्यानं बघायला गेलं तर सगळ्या पक्षाच्या नेत्यांना आमंत्रण होतं, पण मॅडमनी म्हटल्याप्रमाणे काँग्रेसला प्रॉपर त्याचं निमंत्रण होतं की नाही याबाबत शहानिशा करावी लागेल. पण आमदार जे सर्व पक्ष होते, प्रामुख्यानं विचार नंदकिशोर करायला गेला, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10 आमदार आहेत आणि 10च्या 10 महायुतीचे आमदार आहेत. सांगलीचा विचार केला तर गोपीचंद पडळकर असतील, सदाभाऊ खोत असतील, हे आमदार उपस्थित होते, कारण त्या विधानसभा मतदारसंघाच्या सीमा कर्नाटक राज्याला लागून येतात. पण ते दोन्ही महायुतीचे आमदार आहेत, त्यामुळे काँग्रेसचे आमदार उपस्थित राहण्याचा प्रश्नच नाही. मात्र काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना केलं होतं का, कारण मग सतेज पाटील कदाचित असू शकतात, कारण ही शक्यता नाकारता येत नाही. विधान परिषदेचे ते कोल्हापूरमधले आमदार आहेत, मात्र ते तरी उपस्थित नव्हते. म्हणजे सांगायची गोष्टीच की काँग्रेसचे कुणीही पदाधिकारी, आमदार किंवा त्यांचे नेते आजच्या बैठकीला उपस्थित नव्हते. नक्कीच खरं तर काँग्रेसचे मॅडम उपस्थित नव्हते. मागच्या वेळेला कर्नाटकचं सुद्धा इलेक्शन होतं, त्यावेळेला प्रचारासाठी काँग्रेसचे नेते काही प्रमाणात बेळगावमध्ये सुद्धा गेलेले होते, कारवार परिसरात गेले होते. त्यावेळेला महाराष्ट्र एकीकरण समितीनं सुद्धा या काँग्रेसच्या नेत्यांचा जो आहे तो निषेध व्यक्त केला होता. कारण असू शकते एक तर आपण लक्षात घेऊ, सतेज पाटील हे अत्यंत लोकप्रिय नेते आहेत कोल्हापूर परिसरातले. जनतेच्या मराठी भाषकांच्या भावनांची त्यांना पूर्णपणे जाण आहे. ते का गेले नाहीत हे आपल्याला कळावं लागेल, शोधावं लागेल. मुळात मुद्दा काय येतो की कर्नाटकमध्ये ज्या पक्षाचं सरकार येतं त्या पक्षाचे आमदार तिकडच्या सरकारच्या विरोधात भूमिका घ्यायला कचरतात. याच्यापूर्वी भाजपचं सरकार जेव्हा तिथे होतं तेव्हा म्हणून भाजपच्या नेतृत्वातलं महाराष्ट्रातलं सरकार काही करत नाही अशी तक्रार व्हायची. आता सरकार काँग्रेसचं आहे, डी शिवकुमार नुकतेच मुख्यमंत्री झाले आहेत, त्यामुळे ते मुख्यमंत्री झाल्यावर आम्ही सगळे मराठी भाषक एक आहोत हे सांगायची गरज होती. ते आजच्या निमित्ताने सांगितलं गेलं आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटून त्या संबंधातली मागणी सादर करणं. कसं होतं, ऊसाचा प्रश्न आला महाराष्ट्रातले नेते एकत्र जातात, इथेनॉलचा प्रश्न आला एकत्र जातात, आज कर्नाटकचा प्रश्न आल्यावरही आम्ही एकत्र जातो असा संदेश जो गेला तो महत्वाचा आहे. अर्थात न्यायालयीन लढाई इतकी सोपी नाही, पण ती कठीण लढाई लढायला आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत हा संदेश या निमित्ताने जाणं अतिशय महत्वाचं होतं. तो आज गेला. आता यापुढे काय होतंय याकडे आपणही लक्ष ठेवू. त्यानंतर न्यायालयात तारखा कशा मिळतात, प्रभावीपणे कशी बाजू मांडली जाते आणि तिथल्या मराठी भाषकांना आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा दिलासा दिला जातो का हे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आज सुरुवात झाली आहे, त्याबद्दल केवळ सरकारचंच नव्हे तर आपण सर्व पक्षीय नेत्यांचं अभिनंदन करू आणि आशा पण ठेवू. आशेवरच माणूस जगत असतो, त्यामुळे आता या विषयामध्ये कर्नाटकच्या काहीतरी होईल
असं म्हणायला किंवा अशी अपेक्षा बाळगायला अजिबात हरकत नाही. नक्कीच खरं तर हीच अपेक्षा घेऊन गेली 6 दशकं संपूर्ण मराठी बांधव जे आहेत ते आशा ठेवून आहेत आम्हाला महाराष्ट्रात यायचं आहे, आम्हाला स्वतःच्या राज्यात स्वराज्यात यायचं आहे. खरं तर हा प्रश्न खरं तर मार्गी लागेल अशी आशा आपण सुद्धा पुढारीमार्फत व्यक्त करू. दुसऱ्या बाजूला अजून सुद्धा काही पद्धतीचे विषय जे आहेत ते विधानभवनात चर्चेले गेले. त्या पद्धतीनं जर पाहायला गेलं तर मुंबईमध्ये गेल्या काही दिवसामध्ये 2-3 दिवसामध्ये मोठ्या पद्धतीनं पाऊस झाला, अनेक झाडं पडून खरं तर माणसं मिलेली होती, विरोधक आक्रमक होते. आज पद्धतीनं काय नेमकं विधानभवनात घडलं? ज्या प्रकारे आपण पाहिलं तर मागच्या 4 ते 5 दिवसापासून मुंबईमध्ये ज्या प्रकारचा पाऊस पडतोय त्यामध्ये अनेक जी झाडे आहेत ती पडत आहेत. दादर असेल, परिसर असेल किंवा संपूर्ण जो मुंबईमध्ये जोरदार जो पाऊस झाला त्यामुळे अनेक ठिकाणी झाडं पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्याचबरोबर मानखुर्द येथे बिल्डिंग पडली. त्यानंतर आता विधानभवनामध्ये देखील त्याची पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे. काल तर ज्या प्रकारे विधानभवन स्थगित करण्यात आलं 1 दिवसासाठी, आज काल सकाळपासून अनेक आमदार हे पोहोचूच शकले नाही. आजच्या घडीला जर पाहायला गेलं तर मुंबईपासून जर तुम्हाला वसई वेळेला जायचं असेल तर लोकलच चालू नाहीये, कारण वसईपर्यंतच लोकल चालू आहे. त्यानंतर तुम्हाला जायचं असेल तुम्हाला रोडच्या मार्गाने जावं लागतं. तिथे देखील खूप पाणी साचल्यामुळे अनेक जे लोक आहेत ते येऊ शकले नाही. आज अनेक जे विरोधक असतील, ठाकरेंच्या सेनेकडनं असेल किंवा काँग्रेसकडनं असेल, अनेकदा आरोप आता बीएमसी वरती करण्यात येतात की बीएमसी कडनं ही योजना काहीतरी राबवली गेली पाहिजे होती. काल आपण जेव्हा स्वतः आयुक्त यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी स्वतःहून मान्य केले की आमच्या काही मायनर गोष्टी आहेत त्या राहिलेल्या आहेत, त्या देखील आम्ही पुढच्या वर्षी पूर्ण करू. पण ज्या प्रकारे बीएमसी कडनं योजना किंवा एक काहीतरी मॅनेजमेंट करायला हवी होती ती यंदाची दिसली नाही. कारण ज्या प्रकारे आता भारतीय जनता पक्षाचं सरकार आलेलं आहे बीएमसी मध्ये, कुठेतरी लोकांना वाटलं होतं की भारतीय जनता पक्षाची लोक मागच्या वेळी जेव्हा सरकार होतं ते ठाकरेंचं होतं तेव्हा ते बोलत होते की ठाकरेंचं काम नाहीये, पण आता सध्या त्यांचं सरकार असल्यामुळे काहीतरी काम असं लोकांना वाटत होतं. पण ज्या प्रकारे एकमेकांवरती काम म्हणजे चुकीचं काम ढकलतात, ज्या प्रकारे स्वतः उपमहापौर या प्रशासनावरती ढकलतात की त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, त्यामुळे आजच्या घडीला तरी विरोधकांनी पुरेपूर बीएमसी वरती आरोप केलेत की तुम्ही तुमचं काम नीट केलेलं नाहीये. नक्कीच आणखीन एक मॅडम जर पाहायला गेलं तर संपूर्णच या 2-3 दिवसात मिसिंग लिंकचा जो समोरचा जो कॉरिडॉर होता तो कोसळलेला होता आणि त्याच्यावरून विरोधक आक्रमक झाले. त्यालाच मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे, उत्तर दिलेलं आहे. आक्रमक दिसले बोलताना? अत्यंत आक्रमकपणे मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. ही जी कनेक्टिंग लिंक आहे मुंबई आणि पुण्याची ती पावसामध्ये बंद पडली होती आणि मुंबई शहराचा संपर्क सगळ्या जगाशी या रस्त्यावरचा पुण्याच्या बंद झालेला होता. हा बंद झालेल्या संपर्कामागचं नेमकं कारण काय, त्यासाठी कोणकोणत्या घटनाक्रमाचा विचार करावा लागेल याबद्दल प्रचंड मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. याबाबत विरोधी पक्षा इतकाच बेजबाबदारपणा केला होता समाज माध्यमांनी. मिसिंग लिंक वरची, ज्याला कनेक्टिंग लिंक म्हटलं पाहिजे, खरं तर स्लॅब पडली अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल झाले जे परिस्थितीला अजिबात धरून नव्हते. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत हर्षवर्धन सपकाळ, त्यांनी या गोष्टीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला पाहिजे की काय अशा तऱ्हेची पत्रकं काढायला सुरुवात केली होती. सदोष मनुष्यवध नव्हतं त्यांचं म्हणणं, पण गुन्हा नोंदवायला पाहिजे असा आरोप केल्यानंतर आज मुख्यमंत्री त्या विषयाला अत्यंत आक्रमकतेने सामोरे गेले. शिवाय त्यांनी हे प्रकरण फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या पुरतं मर्यादित नाही, माझी जितकी बदनामी करायची असेल तितकी बदनामी करा, पण महाराष्ट्राची बदनामी करू नका असा एक लार्जर इश्यू त्याला दिला. खरं तर ही 2 महानगरं ही ग्रोथ सेंटर्स आहेत, मुंबई काय पुणे काय, ती एकमेकांशी तुटली जाणं हे संपर्क क्रांतीच्या दिवसांमध्ये अत्यंत अनाकलनीय झालेलं आहे. अशा वेळेला त्याबद्दल काहीतरी आरोप करण्यापेक्षा जे ठोस आहे, जे सत्य आहे ते मांडायला गेलं पाहिजे, हे आज मुख्यमंत्र्यांनी ठासून सांगितलं. दुसरं असं आहे की मुख्यमंत्री जे बोलले ते खरोखर महत्वाचं होतं, तळमळ होती, पण या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची सुरक्षितता ही अर्थातच शासनाची बांधिलकी आहे. त्याबाबत ही मिसिंग लिंक आपण कशी अत्यंत चांगली करू शकतो, ज्या काही दुर्घटना घडलेल्या आहेत त्यासाठी IITला पुन्हा कसं सांगितलेलं आहे याबद्दल देखील विधान भवनामध्ये मुख्यमंत्र्यांनी काही विधानं केली. त्यातलं सर्वात महत्वाचं विधान जे पुढच्या दृष्टीनं आपण लक्षात घ्यायला हवं ते असं आहे की कोकण रेल्वे पण बांधू नका असं सांगितलं गेलं होतं, पण मधु दंडवते यांनी ठामपणे सांगितलं की नाही, कोकण रेल्वे उभारली जाईल.
ही कोकण रेल्वे सेटल होताना ती पण अशीच घाटातनं जात होती, दरडी कोसळत होत्या. किमान 10 ते 12 वर्ष लागली. तसं इंजिनिअरिंग मार्व्हल असं शब्द वापरले मुख्यमंत्र्यांनी कनेक्टिंग लिंकसाठी. ती मार्व्हल खरंच सुरक्षित आहे का हे कळायला काही दिवस जावे लागतील. याबद्दल मिलिंद नार्वेकरांनी ट्विट केलं होतं. याबद्दल आनंद गाडगिळांनी काही बाजू समोर आणल्या होत्या. सर्वात महत्वाचं काय आहे, नागरिकांची सुरक्षितता. वेगाने जायलाच हवं, पण वेगाने जाता जाता जर यमसदनाला गेलं तर त्यात काही अर्थ नाही. या मुद्द्याकडे लक्ष दिलं गेलं आणि ह्या निमित्ताने ऑडिटिंगचे जे मुद्दे समोर आले गेले तेही अत्यंत महत्वाचे आहे. आपणही आपल्या माध्यमातून आवाहन करू की उगाच घबराट पसरवण्याच्या ऐवजी खरी सत्यता काय आहे हे लोकांसमोर येऊ दे. कनेक्टिंग लिंकवर स्लॅब कोसळलेली नाही, कनेक्टिंग लिंकवर पाणी देखील झिरपून आलेलं नाही हे आज सभागृहात सांगितलं गेलं. त्याच वेळेला मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या एका मार्गावर पॉटहोल्स काय आहेत त्याचा पण उत्तरदायित्व म्हणून विचार करावा लागेल. नव्या ज्या योजना येत आहेत त्या नागरिकांच्या भल्यासाठी आहे हे लक्षात घेऊनच पुढची वाटचाल करावी लागेल. आज विरोधकांना शांत करणारं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं असलं तरी ते सजग आहेत, संवेदनशील आहेत, त्यामुळे ते या विषयांकडे लक्ष देतील अशी अपेक्षा आहे. नक्कीच एकंदरीत माझी बदनामी करा पण महाराष्ट्राची बदनामी करू नका असं एक ज्वलंत उत्तर जे आहे ते त्यांनी दिलेलं आहे. नाही, एक पहिली गोष्ट सांगतो. पुढारी न्यूज मार्फत 1 मेला कनेक्टिंग लिंकचं उद्घाटन कव्हर करायला खरं तर मीच गेलो होतो तिथं. मुख्यमंत्र्यांनी आज सांगितलं की असे व्हिज्युअल्स दाखवले गेले, म्हणजे आत्ता जर तुम्ही त्या कनेक्टिंग लिंकवरून प्रवास केला तर तुम्ही गाडीतनं उतरूही शकत नाही. पण नंदकिशोर उद्घाटना दिवशी मी तो सगळा भाग चालून पिंजून काढलेला अक्षरशः. त्यामुळे मला माहिती आहे मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आता कनेक्टिंग लिंकला कुठलीही बाधा पोहोचलेली नाही हे मान्य करावं लागेल. आपण काय सरकारची बाजू घेत नाही, मात्र वरून मलबा आला होता आणि तो प्रवेशद्वारावर पडलेला आहे. मुख्य कनेक्टिंग लिंक जे दोन्ही बोगदे आहेत किंवा जो मधला पूल आहे त्याला कुठंही इजा पोचलेली नाही, साधी भेग ही गेलेली नाही. प्रामुख्यानं सोशल मीडियावरून प्रसार केला गेला होता सरकारच्या विरोधात की सीलिंग आज ही अशा परिस्थितीत उभा आहे, इतक्या 16 वर्षापूर्वी केला, मग कनेक्टिंग लिंकचं काय झालं, अशा पद्धतीने झालं होतं. त्या सगळ्याला खरं तर उत्तर द्यायचा प्रयत्न आज मुख्यमंत्र्यांनी केला आणि तो सडेतोड उत्तर होता असं म्हणावं लागेल. शेरोशायरी म्हणत त्यांनी अक्षरशः विरोधकांचा समाचार घेतला थेट विधानसभेमध्ये. त्यामुळे त्यांचं भाषण आक्रमक होतं, शेलक्या शब्दात होतं, शालूतनं काही जे म्हणता येईल ते देखील करणारं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जयंत पाटील आणि नाना पटोले हे 2 नेते त्यांच्या तोफेच्या तोंडाला होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण मुख्यमंत्र्यांचं ज्यावेळेला नंदकिशोर भाषण चालू होतं त्यावेळेला विरोधकांची संख्या कमी होती आणि 2 वेळा त्यांनी जयंतराव असं झालं, नाना असं झालं असं म्हणत त्यांनी त्यांची देखील फिरकी घेतली. हा देखील प्रसंग आज विधानसभेत आणि संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला. त्यामुळं प्रामुख्यानं सांगायला लागेल की कनेक्टिंग लिंकला कुठलाही धोका पोचलेला नव्हता. विरोधकांनी ही टीका त्यांच्यावर केली होती किंवा सोशल मीडियावर तसा प्रसार करण्यात आलेला होता. त्यामुळं कनेक्टिंग लिंक ही योग्य आहे, आपलं सेफ आहे हेच आज सांगण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केला. आणि मॅडमनी सांगितल्याप्रमाणे अपमान माझा करा मात्र महाराष्ट्राचा करू नका हे देखील ठासून सांगायला मुख्यमंत्री विसरले नाहीत. नक्कीच खरं तर हेच प्रश्न होते आज विधानभवनात चर्चिले होते. गेल्या 3-4 दिवसापासून मुख्यमंत्र्यांवरती किंवा सरकारवरतीच मिसिंग लिंकच्या बाबतीत हे संपूर्ण आरोप जे आहेत ते केले होते. सोशल मीडियावरती अशा पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल होते. मात्र अशाच पद्धतीचे आरोप होत असताना आज मुख्यमंत्र्यांनी हे महत्वाचं जे आहे ते उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे विरोधकांवरती कुठेतरी चाप लागलेला आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर सीमा प्रश्नाबद्दल जी संपूर्ण बैठक झाली त्या बैठकीत योग्य तोडगा निघेल अशी आशा सुद्धा आज आपण व्यक्त करूया. आजच्या या संपूर्ण लाईव्ह मध्ये संदीप सर असतील किंवा पद्मेश असतील, आपल्या मल्टीमीडियाच्या संपादिका मृणाली मॅडम असतील जॉईन झाल्या, त्याच्याबद्दल तिघांचे सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. कॅमेरामॅन नागेश सोबत नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई.